असू उद्या नसू हे अजित पवारांचं वाक्य दुर्दैवाने तंतोतंत खरं ठरलं आणि वयाच्या 66व्या वर्षी बारामतीच्याच मातीत अजितदादांनी प्राण सोडला। 24 तारखेच्या त्या सभेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी बोलून दाखवली होती। बारामतीमध्ये डॉग स्क्वॉड प्रशिक्षण केंद्राबाबत बोलताना त्यांनी विमानाचंच उदाहरण दिलं होतं आणि विमान आणि प्रवासी कसे सुरक्षित राहतील याचाच विचार करून बारामतीमध्ये केंद्र उभं केल्याचं बोलून दाखवलं होतं। पण दुर्दैव बघा, त्याच्या 4 दिवसांनीच विमानाच्या सुरक्षेची काळजी करणारे अजित पवारच विमान अपघातात मृत्युमुखी पडले। पहा अजित पवार नेमकं काय म्हणाले होते। कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे। तुम्ही आणि आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय। परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये। राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना। आज हा माझा कन्हेरीचा परिसर मला आठवतोय। आज आता आमचे काही सहकारी आपल्यात हयात नाही, मग अकबर मुल्ला असेल किंवा आमचा दत्तूमाळी असेल, ही दोघेही माझ्याबरोबर माझ्या मोटरसायकलवर असायची, कितीतरी जुन्या लोकांनी पाहिलेलं। आणि या ठिकाणी माळावर आम्ही फिरायचो, सगळ्या काही गोष्टी करायचो। अनेकदा काय काय आपण सगळ्यांनी केलं हे आपण पाहिलेलं आहे। वेगवेगळ्या समाजाने त्रास दिल्यानंतर कशा पद्धतीने आपण ती भूमिका घेतली, तो काळ होता, तो काळ गेला। आता ग्रीनरी आली। आता इकडं कुत्रा असा प्राणी आहे, श्वान म्हणजे डॉग इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कुठं चोरी झाली तर त्याला आपण तो वास देतो आणि तो माग काढतो की कुठं चोरटा गेला। तो गाडीमध्ये बसला तर तिथपर्यंत जाऊन तो हुंकतो ते सगळं। अशा प्रकारचं ट्रेनिंग मोठे मोठे पंतप्रधान, राष्ट्रपती, परदेशातले मोठी लोक, VVIP वगैरे सगळे येतात, त्याच्याकरता ते कुत्रे अशा पद्धतीनं त्यांना डॉग स्क्वॉड प्रशिक्षण द्यावं लागतं। ते करण्याकरता आपल्या तिथं गोजुबाईला 94 कोटी रुपये खर्च करून काम चाललंय। तुम्ही म्हणाला अजित पवारला येड लागले काय, 94 कोटी कुत्र्याला कुठे खर्च करतात? अरे बाबा, तशा पद्धतीनं ट्रेनिंग। ते कुत्रे जर उद्याच्याला कुणी सांगितलं की विमानात बॉम्ब ठेवलाय, ते येतं, ते हुंकतं आणि जर बॉम्ब असेल तर ते सांगतं बॉम्ब आहे, चेक करून देतं, नसेल तर नाही म्हणून सांगतं। त्याच्यामुळे विमान सुरक्षित पुढे जातं। इतकं ते महत्वाचं आहे आणि ते करणं आम्ही देशात मी काही काही ठिकाणी राज्यात पाठवलं। आपल्या राज्यामध्ये करण्याची गरज होती, मला तिथं जागा मिळाली आणि तिथं आपण केलेलं आहे। त्याच्यातून तिथल्या एक नवीन बारामतीमध्ये झालेलं हेच अजित पवारांचं शेवटचं राजकीय जाहीर सभेतलं भाषण।